महाराष्ट्रभरातील 288 मतदारसंघाचा निकाल स्पष्ट झाला आहे। प्रत्येक मतदारसंघाला आपला आमदार मिळाला आहे। या सर्वातच नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघ हा प्रकर्षाने वेगळा जाणवतो। नांदेड शहर 200 किलोमीटर असलेल्या या मतदारसंघाला यवतमाळ जिल्ह्याची सीमा संलग्न आहे। यावर विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा या सर्वांचाच प्रभाव आहे। या सर्वांमध्ये याचा समावेश होतो। याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की नांदेड जिल्ह्यामध्ये जरी हा मतदारसंघ असला तरी याचं लोकसभा क्षेत्र हे हिंगोली आहे। या मतदारसंघामध्ये आत्ताचे जे 2019 विधानसभा निवडणुकीचे विद्यमान आमदार भीमराव केराम हे आहेत आणि यांनी तब्बल 15 वर्षापासून वर्चस्व गाजवत असलेल्या प्रदीप नाईक जे की राष्ट्रवादीचे आमदार होते यांना जबरदस्त टक्कर देत 13,700 मतांनी पराभव त्यांचा केलेला आहे। ते आज आपल्यासोबत आहे। विदर्भ न्यूजची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे। एकूणच मतदारसंघाचा आपण आढावा यांच्यापासून घेणार आहोत। सोबतच चर्चेला असणार आहे विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे। तर सोबत आहे किनवट मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक तसेच अध्यक्ष भीमराव केराम। सर, गेल्या 15 वर्षापासून वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रवादीचे माजी आमदार यांना तुम्ही सलग 3 टर्मपासून टक्कर देत होतात आणि आता या चौथ्यांदा तुम्ही शेवटी त्यांचा पराभव केला। कसं वाटतं? सोपं होतं? नाही, अडचण अशी आहे 1993 सालामध्ये या किनवट विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा विजय झालो। 93 ते 95 हे माझं कारकीर्द म्हणजे साधारणतः 18 महिन्याच्या कालावधीमध्ये या भागाचं मी नेतृत्व केलेलं आहे। आणि मग या मतदारसंघाच्या विकास नजरेसपुढे ठेवून मला काँग्रेस पक्षामध्ये जावं लागलं 95 सालामध्ये। त्यावेळेस ही परिस्थिती अशी निर्माण झाली, मी ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षामध्ये गेलो त्या नेतृत्वाने मला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी केला। आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, परंतु जिल्ह्याचं राजकारण मध्ये आल्यामुळे मला नांदेड जिल्ह्याच्या नेतृत्वाने नाकारलं आणि मला तिकीट मिळालं नाही। आणि मग 95 सालामध्ये मी अपक्ष निवडणूक या ठिकाणी लढवली आणि आपल्याला सांगू इच्छितो मी केवळ 3च विधानसभा लढलेल्या नाहीत। 93 ते 95 एक विधानसभा विजयी झालो मी। 95 पासून ते कालच्या 2014 पर्यंत सातत्याने दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन पराभूत होतो। त्यामध्ये 2009ची विधानसभा या देशाचे बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेते भारतीय जनता पार्टीचे एक ताकदवर अशा पद्धतीचे नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे, विदर्भाचे मोठे प्रस्थ ज्यांना आम्ही अतिशय आदराने त्यांना मानतो, आमचे नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2009ची मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवली। त्यावेळेस सुद्धा मी अतिशय कमी मताने या ठिकाणी पराभूत झालेलो आहे। दरम्यानच्या काळामध्ये मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यावेळेस या किनवट माहूर भागामध्ये 8ही जिल्हा परिषदपैकी 7 जिल्हा परिषद माझे होते। एक जिल्हा परिषद 120 मतांनी या ठिकाणी पडलेलं होतं, तेच वानोळा सर्कलमधून आपण आला। दोन्ही पंचायत समिती माझ्या ताब्यात होत्या। सलग 10 वर्षे किनवट नगरपालिका माझ्या ताब्यात होती। अंतर्गत थोडेसे मतभेद झाल्यामुळे मला पक्षातून बाहेर पडावं लागलं आणि सातत्याने कुठल्याही पक्षाशी बांधिलकी न स्वीकारता लोकांच्या प्रश्नाशी बांधिलकी स्वीकारून सातत्याने लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न अधिकाधिक लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जेवढं एक कार्यकर्ता म्हणून मला करणं शक्य होतं ते करण्याचं मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत राहिलो। सर, तुम्ही सांगतात लोकांच्या बांधिलकीमुळे, मात्र विरोधी पक्षाकडून वारंवार असं बोललं जातं की तुम्ही सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलता। मी पक्ष बदललेला नाही म्हणून मुद्दाम उल्लेख केलेला आहे। याच्यामध्ये मी जर पक्ष बदललो असतो तर अपक्ष निवडणूक लढण्याचा विषय कुठं आला असता? ते पक्षाने मला विचार केलाच असताना। आणि कालही मी भूमिका माझी अशी होती की यावेळेस आपल्याला निवडणूक लढवायची नव्हती। किती वेळेस आपण अपक्ष निवडणुका लढवायच्या तुम्ही माझा रेकॉर्ड तपासून बघू शकता।
आणि माझ्यावर जे आरोप करणारे जे लोक आहेत त्यांना हे कळायला पाहिजे, पक्षीय राजकारण करत असताना किंवा सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एखाद्यावर आरोप किंवा प्रत्यारोप करत असताना त्याला बेस असलं पाहिजे ना. कोणातरी वैयक्तिक टीका टिप्पणी करून त्याच्यामध्ये आम्ही काही वेगळी भूमिका मांडतो आणि कुठलं तरी त्याचं चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करतो, असा जो कोणाचा जो हेतू असेल तर त्याच्याशी मला काही घेणं सोयीसूतक नाही. तसं जर असेल तर गेली अनेक वर्षे मी स्वतःहून या ठिकाणी लोकांच्या आग्रहास्तव निवडणुकीला समोर जात असताना लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. मला दाव्यानं सांगितलं पाहिजे तुमच्या माध्यमातून, महाराष्ट्रामध्ये एकच असा हे सर्वसाधारण विधानसभेचं मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये प्रचंड ताकदीच्या श्रीमंत असणाऱ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवलेला आहे. आणि इथला असणारा मतदार हा मी स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने त्यांनी माझी प्रचाराची धुरा त्या ठिकाणी सांभाळलेली आहे. आणि म्हणून सगळी त्यांच्याकडे यंत्रणा असताना सुद्धा माझ्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसताना कमी मतांनी पराभूत होत गेलो ना. म्हणून त्याला मी पक्षांतर केले का सत्तेसाठी केलो अशातला भाग नाही ना. लोकांचा आग्रह असायचा ना आणि त्याच्यामुळे निवडणूक लढवली. बरोबर आहे. आता ही काळाची जी 2019ची जी निवडणूक लढवलेली आहे की याच्यात कमिटमेंट असं होतं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर मी संघर्ष करणारा कार्यकर्ता असल्यामुळं कामाच्या निमित्ताने अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे अन्य जे काही नेते आहेत जुनेच माझे संबंध असल्यामुळं ये जा राहायचे. आणि ते म्हणाले की बाहेर राहून काय करणार आहेस, तू आमच्यासोबत जर काम केला ना तर तुला संधी मिळेल. मी कधी त्यांना असं म्हणालो की नाही मला तिकीट दिलं पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याने सांगितलं की तुला निवडणूक लढवावं लागेल. आणि मी जवळपास 2-2.5 महिने त्याच्यावर विचार करून सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला. इथे जवळपास 22 लोकांनी उमेदवारी मागितली होती. म्हणजे ते 22 लोकांना वाटलं असेल ना की मी आयत्या वेळी टपकलो. आणि सर मला असं म्हणायचं आहे, मतदारसंघच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे महाभरती झाली भाजपमध्ये, तर यामुळे कुठेतरी जे आधीचे नेते होते त्यांना कुठेतरी म्हणजे ठेस पोहोचली किंवा तुम्हाला असं वाटत नाही का, किंवा जी महाभरती झाली आहे त्याच्यामुळे जे कार्यकर्ते होते ज्यांनी कार्य केलं आहे त्या पक्षाशी राहून, तर त्याच्यावर कुठेतरी अन्याय झाला म्हणून? नाही, कसं आहे, महाभरती हा शब्दप्रयोग खरं म्हणजे पक्षांतरासाठी लागू होत नाही की ती कुठली काय नोकर भरती नाही ना. हे सामाजिक कार्यकर्ताच असणार, त्या बॅनरखाली काम करण्याची त्याची मानसिक तयारी असावी लागते. आणि मग कदाचित ज्या लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला असेल तर त्यांना असं वाटलं असेल उद्या भविष्यामध्ये, आता काय आपण ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम करत आहोत, सत्तेमध्ये होतो, भविष्यात आपल्याला काय सत्तेमध्ये जाता येणार नाही अशी कदाचित त्यांची भावना झाली असेल. आणि म्हणून वाटलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि बाकीच्या मित्रपक्षांचे या महायुतीच्या आघाडीचं सरकार भविष्यामध्ये अनेक वर्ष कार्यरत राहण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे मग आपण बाहेर राहू शकत नाही या भावनेने कदाचित ते लोक पक्षप्रवेश केले असतील असं मला वाटतं. बरं काय, कारण त्यांच्यावर टीका करणं एवढा मोठा माणूस मी नाही. भीमरावजी, आपण एक उच्च विद्याविभूषित आहात, विज्ञान शाखेचे पदवीधर आहात आणि विज्ञान शाखेचा पदवीधर या मतदारसंघाला लाभला. गेल्या 15 वर्षांपासूनची जी आपली माहूर आणि किनवट विधानसभेची जी म्हणजे या मतदारसंघाची जी दयनीय अवस्था आहे, म्हणजे या ठिकाणच्या रस्त्यापासूनची इथली सुरुवात होते, इथे कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रीयल क्लस्टर नाही आहे. आज 15 वर्ष मागे गेलेल्या मतदारसंघात आज आपण निवडून आल्यानंतर कुठली आव्हानं ही आपल्याला महत्त्वाची वाटत आहेत किनवट आणि माहूर या दोन्ही ठिकाणी? प्रश्न असा आहे, हा मुळातच आदिवासी उपयोजनेमध्ये मोडणारा तालुका आहे आणि या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये 90 ते 95 सालामध्ये ॲक्शन प्लॅन होता, डोंगरी प्लॅन होतं आणि उपयोजनेमध्ये तर आहेच, निधीची या ठिकाणी कमतरता नाही. आता त्याला व्यवस्थित जर नियोजन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन इथल्या ज्यांना या सगळ्या गोष्टीची विकासाची दृष्टी आहे अशा लोकांना सोबत घेऊन रचनात्मक जर आपण या ठिकाणी जर काम करू शकलो, मला वाटते 5 वर्षे पुरे आहेत ना, 15 वर्षाची काय आवश्यकता नाही. कारण ज्या 18 महिन्याची माझी जे कालावधी होती ते त्या काळामध्ये मी जे आमदार झालो तर माझं वय साधारणतः 26 वर्ष होतं. शिकण्यायोग्य माझं वय होतं. त्या कमी काळामध्ये माझ्यापेक्षा दिग्गज नेत्यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी काहीच केलेलं नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने भरपूर केलेलं आहे.
परंतु 40-42 वर्षाचा असणारा बॅकलॉग मी 18 महिन्याच्या काळामध्ये भरून काढण्याचं काम केलेलं आहे. बरोबर आहे. आणि आता ह्या गोकुंद्याच्या बाजूला जे 150 एकरचे जवळपास जमीन आहे MIDCची, माझ्या काळामध्येच मी ते पोझिशनमध्ये घेतलेलं आहे शासनाने. ते आतापर्यंत एखादा साधा कारखाना उभा करू शकला असता ना. दुर्दैवाने या भागातल्या लोकप्रतिनिधी गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये एकच आमचा लाडका कारखाना होता, कविलू कारखाना. आणि ते दबघाईत आल्यामुळे तो कारखाना कसा उभा राहतो याच्यासाठी त्यांनी सरकारकडे प्रयत्न करायला पाहिजे ना. 1200 ते 1300 कर्मचारी आणि कामगार त्या ठिकाणी काम करत होते ना. परंतु उलट तो कारखाना बंद करून त्याचं त्यांनी टेंडर काढलं आणि ते 4.5 एकर जे जमीन आहे त्याचं टेंडर काढून त्यांनी स्वतःच विकत घेतले त्याच्या नातेवाईकाकडून आणि त्याची प्लॉटिंग काढून करोडो रुपये त्यांनी जमा केले. म्हणजे हे विकासाची दृष्टी म्हणायचं का आपण? म्हणजे असं म्हणेल तर मी त्यांना टीका केल्यासारखं होईल, पण त्या फंदामध्ये मला जायचं नाही. म्हणून या भागामध्ये रोजगाराच्या संबंधाने मोठी समस्या आहे. रस्त्याचा तर प्रश्न आहेच आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टीवर गेली अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ज्या ज्या प्रश्नाशी असणारी माझी म्हणजे जवळून मला ते पाहता आलं, ते जे प्रश्न लोकांना जे अपेक्षित आहेत सोडवण्याच्या संबंधाने मी ते निश्चितच त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आणि मी यशस्वी होणार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या प्रचारात जेव्हा किनवटमध्ये आले त्यावेळेस ते म्हणाले, भीमरावला तुम्ही निवडून दिल्यात तर हे आमदार तर होणारच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त मी या मतदारसंघाचं पालकत्व मी स्वीकारायला तयार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल? त्यांनी माझ्या मतदारसंघाचं विकासाची जबाबदारी स्वीकारली ना. बरोबर आहे. म्हणजे मला इथं कुठल्या प्रकारची निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये जे आहे, इथं एखादा कारखाना मोठ्या पद्धतीचा एक चांगला आमच्या लोकांना रोजगार मिळासा, साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, ज्या MIDCमध्ये छोटे प्रक्रिया आधारित असणारे, जे आमच्याकडे कापूस भरपूर पिकतो, बाकी प्रक्रिया करणाऱ्या युनिट आहेत ना, त्या उभ्या करण्यासाठी जे स्कोप आहे, सुशिक्षित बेरोजगार लोकांना त्या ठिकाणी छोटे मोठे काहीतरी उद्योग निर्माण करता येईल का, यास मी प्रयत्न करणार आहे. आणि रेग्युलर जे प्रश्न आहेत रस्त्याचा, हे प्रश्न काय फार मोठे आहेत अशातला भाग नाही. ते प्रश्न आपण एका बजेटमध्ये 1-2 याच्यामध्ये आपण ते पूर्ण करू शकू. काय मोठी अडचण नाही त्याच्यामध्ये. एक प्रश्न असा आहे की इथला जो तरुण वर्ग आहे तो आपला किनवटचा असो किंवा माहूरचा असो, हा तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने सतत आपल्याला बाहेरगावी दिसतो. इंडस्ट्रीयल क्लस्टरकडे या जे पूर्वीचे आमदार होते त्यांचं अजिबात लक्ष दिलं गेल्याचं जाणवत नाही आहे. माहूरसारख्या ठिकाणची अवस्था, मूळपीठ असलेलं रेणुका देवीचं, दत्तात्रयांचं निवासस्थान असलेलं माहूर हे मोठं ठिकाण आहे, परंतु तेथे अद्यावत सोयीसुविधा आजही उपलब्ध नाही आहे. कारण कसं आहे, कळवण नाशिक जिल्ह्यामधलं जे कळवण मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तिथे सप्तशृंगारी मातेचं मंदिर आहे, ती पण एक पूर्णपीठच आहे. तसं हे आमच्या रेणुका मातेचं मंदिर हे पूर्णपीठ आहे. एका राखीव मतदारसंघ असलेल्या कळवण मतदारसंघाची जी निधी मिळाली त्या ठिकाणी, आज जर तुम्ही त्या सप्तशृंगारी मातेच्या मंदिराच्या ठिकाणी जाल तर प्रचंड प्रमाणामध्ये ते मंदिराचं विकास आणि येणाऱ्या भाविकांसाठी असणाऱ्या ज्या काही सुविधा तिथं आवश्यक आहेत त्या त्याची पूर्तता केलेली आहे. आणि तशाच पद्धतीचे मोठ्या प्रमाणात निधी या आमच्या तीर्थक्षेत्राला सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आता ते पैसा का खर्च केला नाही, कशासाठी खर्च झाला नाही, या भानगडीमध्ये जाण्यापेक्षा आहे ते निधी खर्च करून त्याच्यासाठी आणखी जास्तीची निधी कसं उपलब्ध करून आणि व्यवस्थित अशा पद्धतीचं असणारं आमचं तीर्थक्षेत्र जगामधून, राज्यातून नव्हे तर देशभरातून येथे लोक येतात ना देवदर्शनासाठी, त्या सगळ्या लोकांना, आमच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, श्रद्धाळू लोक आहेत, त्याच्यासाठी या सगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महत्त्वाचा म्हणजे सुगावा हाती लागलेला आहे. तो सुगावा असा आहे की येत्या भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला याबद्दल काय म्हणायचं? असं नाही. हे बघा, एक तर माझ्या नेतृत्वाचं आणि विशेष पक्षाचं मी अतिशय ऋणी आहे. गेली अनेक वर्ष मी सत्तेपासून जरी दूर राहिलो पण संघर्ष करत असताना कार्यकर्ता म्हणून या भागातल्या लोकांनी मला जे सांभाळ केले, मला वाटलं नसेल की 20 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासाच्या नंतर या विभागाचं परत मी नेतृत्व करू शकेन. आणि ही नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या नेत्यांनी मला दिलेला आहे.
आणि हेच माझ्यासाठी भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये मला त्यांनी मंत्री करावं आणि मंत्री होण्यासाठी मी कुठेतरी बार्गेनिंग करावं हे मला वाटते माझ्या दृष्टीने ते संयुक्तिक नाही. आणि एखाद्या वेळेस नेतृत्वाला वाटलं, एक कार्यकर्ता म्हणून आदिवासी समाजातला कार्यकर्ता आहे, होतकरू कार्यकर्ता आहे आणि सरकारमध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करू शकेल अशा पद्धतीत त्यांची जर धारणा झाली असेल तर ती जबाबदारी आम्हाला पार पडायला तयार आहोत. परंतु मंत्री वगैरे होण्यासाठी आम्ही काही तसं पाठपुरावा केलेला नाही आणि करणारं नाही. तो शेवटी तो आमच्या नेतृत्वाचा अधिकार आहे की नाही. आता तुम्हाला सुगावा मिळाला असेल त्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे तुम्हाला मिळालं याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आतल्या गुटातली आपण ते माहिती सांगतायत ते, परंतु आणखी तर आम्हाला तसं काय सांगावं आलं नाही, निरोप आला नाही आहे की नाही. म्हणून आम्ही त्या आता हे अतिवृष्टी झाली परत परतीच्या पावसाच्यामुळं म्हणून शेतकरी आमचा हवालदिल झालेला अतिशय दुःखामध्ये आहे. त्या दुःखातून सांत्वन करण्यासाठी अधिकाधिक त्या लोकांना ज्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि म्हणून बांधावर जाऊन आमच्या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचे व्यवस्थित पंचनामे करून घेण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. किती लोकांचं कसं नुकसान झालं आहे, काय काय आपल्याला करता येईल, टेक्निकली याच्यामध्ये आपल्याला काय करता येणं शक्य आहे का, ज्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना त्या लाभापासून वंचित राहता येणार नाही याच्या संबंधाने आमचे अधिकारी आहेत. त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन तशा पद्धतीचं आम्ही प्रयत्न करू. निश्चितच अधिक आमच्या या अतिवृष्टीमुळं ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं या मतदारसंघातल्या एकूणच सगळ्या शेतकऱ्यांचं सरसगट त्यांना अनुदान कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे उदाहरण म्हणून 2018 अशाच पद्धतीची अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या भागासाठी म्हणजे विशेषतः माझ्या किनवटचा, आता माहूरचा आकडा माझ्याकडे नाही, किनवटसाठी जवळपास 48 कोटी रुपये त्यांनी म्हणजे इथून 4 महिन्याच्या अगोदर त्यांनी तर आम्हाला वळती केले होते. खरं म्हणजे तरी निवडणुकीच्या अगोदर लोकांना वाटायला पाहिजे होतं, वाटलं नाही. आणि मग 29 तारखेला मी मुंबईला जाण्याच्या अगोदर प्रेस घेऊन सांगितलं की बा लोकांना त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आलेली शासनाची निधी काय वितरित करण्यात आलेला नाही, याचे दोषी कोणी आहेत तर याच्या बाबतीमध्ये आम्ही कारवाई होण्याच्या दृष्टिकोनात आम्ही पाठपुरावा करू असं मी तंबी दिल्यानंतर मला वाटते आज त्यांनी 25 कोटी बँकेमध्ये जमा करून रीतसर लाभार्थ्यांची यादी त्यांनी लावलेली आहे. बरोबर आहे. आता याच्यावर संशय घ्यायला जागा आहे. सरकार एकीकडे त्या शेतकऱ्यांच्या सरकार संवेदनशील आहे, त्यांचे प्रश्न त्यांच्यावर होत असलेले हे जे काय अस्मानी नैसर्गिक जे संकट आहे त्याला सावरण्यासाठी मदत करण्यासाठी निधी दिलेला असताना प्रशासनातली लोक जाणीवपूर्वक जर गडबडी करत असतील आणि तिथे संशय आहे, कारण कदाचित हे 25 कोटी रुपये आज त्यांनी जे लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आणि ते बँकेमध्ये पैसे वर्ग केले हे जर त्यांनी 4 महिन्या अगोदर दिले असते तर मला कदाचित 10,000 मतं जास्त मिळाले असते ना. बरोबर आहे. आता मी ती चौकशी करायला लावणार आहे की कशासाठी तुम्ही हे पैसे थांबवले होते. आणि आता तर नवीन अतिवृष्टीचा प्रश्न समोर आलेला आहे की नाही. म्हणजे तुम्ही आणखी लोकांना म्हणणार की आता मागचे पैसे 2018चे पैसे तुम्ही वाटताय, आता तुम्ही 19 जी अतिवृष्टी झाली याचा बाबतीत म्हणजे लोकांमध्ये संशय आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे ना, हे आम्ही सोडणार नाही. नांदेड जिल्ह्याचा हा शेवटचा भाग आहे आणि 200 किलोमीटरचं अंतर किनवटसाठी नांदेडला जाताना आपल्याला लागतं. माहूर सारख्या ठिकाणी रुग्णांची होणारी हेळसांड, रुग्णांची होणारी गैरसोय आणि त्या ठिकाणी असणारं ग्रामीण रुग्णालय त्यातल्या अद्यावत नसलेल्या सोयीसुविधा आणि याच्यामुळे होणारं माहूर शहरातलं मृत्यूचं प्रमाण आणि त्यांना यवतमाळसारख्या ठिकाणी जाण्यासाठी किमान 75 किलोमीटर किंवा पुसदला जाताना 50 किलोमीटर आणि नांदेडला जावं लागल्यास 150 किलोमीटर साधारणतः 5 तासाचं हे अंतर असतं. याच्यासाठी आजपर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान 10 बॅगची एखादी ज्याला आपण रक्तपिशवी रक्तसाठा म्हणू शकतो अशी सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली नाही आहे. याच्यासाठी आपण काय करणार आणि हा प्रश्न खरोखर अतिशय गंभीर आहे असं आम्हाला वाटतं. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की या ठिकाणचे सिंचनाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, रस्त्याचा दळणवळणाचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल किंवा छोटे मोठे उद्योग आणि कारखान्याचा प्रश्न असेल, हे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी माझ्या त्या 18 महिन्याच्या काळामध्ये माझ्या किनवटमधला आज जो दवाखाना आहे तेव्हा हे प्राथमिक आरोग्य केंद्रच होतं. त्याला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मी दिला आहे. आता माहूरचं आरोग्य केंद्रच आहे ते. बरोबर आहे. आणि आता मागच्या साहेब जेव्हा आले मुख्यमंत्री माझ्या प्रचारात त्यावेळेस मी
हे किनवट या ठिकाणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा दर्जा याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. मी जे 7-8 जे काही डिमांड्स दिले होते, मला इथं रिक्वायरमेंट काय अपेक्षित आहे की आपण मुख्यमंत्री असल्या कारणाने माझ्या भागातल्या लोकांसाठी काय गोष्टी करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी आपण हे करावं असं मी आग्रही भूमिका मी माझ्या प्रस्ताविकेतून त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उल्लेख केला. आणि माहूरचा जो विषय आहे, जेव्हा ते जिल्हा उपप्रमुखाचा दर्जा म्हणजे माहूरच्या त्याला मिळावा लागेल, त्याच्यानंतर त्याला मला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं लागेल. म्हणजे तिथं 100 कॉटची व्यवस्था होईल, बरोबर आहे. तसं तिथंही 100 कॉटची व्यवस्था होईल. आणि जे तुम्ही म्हणता जे रक्तबाच्या बाबतीमध्ये ते पतपिढीच्या संबंधाने जो काही व्यवस्था कसं काय करता येईल ते थोडीशी चर्चा करून त्याच्यात तेही प्रश्न आम्ही मार्गी लावू. कारण कसं आहे, इथला अतिशय उपेक्षित शोषित गरीब माणूस आहे. आरोग्याच्या संबंधाने खरं म्हणजे तर ज्यांच्याकडे दायित्व आहे, डॉक्टर म्हणून जे लोक काम करतात यांची जबाबदारी आहे. छोट्या छोट्या केसेससुद्धा ते रेफर करतात. तात्काळ त्याचा उपचार इथंच करायला हवं आहे, पण ते करत नाहीत. काय हा कदाचित नेतृत्वाचा अवगुण असेल किंवा नेतृत्वाचं दुर्लक्ष असेल. त्या फंदात न पडता मला माझ्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मला जास्तीत जास्त या सुविधा माझ्या असणाऱ्या लोकांसाठी काय देता येईल याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. आमच्यासोबत आमचे माहूर प्रतिनिधी संजय घोगरे आहेत. त्यांना मी इथे निमंत्रित करतो की माहूरशी संबंधित आणि किनवटशी संबंधित काही प्रश्न त्यांनी आमदारांना विचारावे. नमस्कार, विदर्भ न्यूजमधून बोलतो मी. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाचं खूप मोठं रुद्ररूप धारण केलेलं आहे. तर किनवट माहूर पण याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर तात्काळ या शेतकऱ्यांना उपाययोजनावर मदतीसाठी आपण काय योजना केलेली आहे शासन दरबारी? बघा, मी तुम्हाला सांगतो ना, मागच्या 29 तारखेला सरकारने निर्णय घेण्याच्या अगोदरच मी माननीय जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करू, माझे दोन्ही तहसीलदार आणि दोन्ही कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून ताबडतोब जायमुख्यावर जाऊन ज्या ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांचे रीतसर पंचनामे करून शासन निर्णय घेईल तेव्हा नेईल, पण हे सगळं तुम्ही प्रोसेसमध्ये करा, कारवाई करा अशा पद्धतीच्या त्यांना सूचना दिल्या. माझ्या लोकांनी कामाला सुरुवात केली आणि ताबडतोब 2 दिवसानंतर सरकारने निर्णय घेतलेला आहे, बरोबर आहे. जवळपास मला वाटते आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकार म्हणून 10,000 कोटी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी देण्याच्या संबंधाने सरकारने निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या किनवटचा वाटा मला मिळणारच आहे ना. आता हेच तर सांगतो, सुरुवातीला सांगितलं ना, 2018मध्ये आलेले पैसे लोक वाटू शकले नाही, बरोबर. 25 कोटी रुपये एका लाभार्थ्याला साधारणतः 6,000 ते 6,500 रुपये आहेत ना. मग 6,500 हजार रुपये जवळपास हे जे 25-30 हजार जे काही शेतकरी असतील त्यांना जर मिळाले असते तर 4 महिन्याच्या अगोदर हे लोक कर्जबाजारी झाले नसते, सावकाराकडे पैसे मागायला गेले नसते ना, बरोबर आहे. म्हणजे हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे ह्या प्रशासनाचा सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष आहे ना. कदाचित लोकप्रतिनिधीची मैत्री असू शकते असा आरोप करणं म्हणजे चुकीचं होईल, होय की नाही. परंतु अधिकाधिक माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कसं न्याय मिळवून देता येईल हे निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सर, सध्या शेतकरी खूप मोठ्या दुःखामधून जात आहेत, तर आपण आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून त्यांना काय संदेश देणार? हां, बघा कसं हे बघा, मतदारसंघातलेच नव्हे तर संपूर्ण राज्यामधल्या शेतकऱ्यांनी एवढं भयभीत होण्याचं काय कारण नाही. अनेक वर्ष अनेक पद्धतीने संकटाला समोर जाण्याची असणारी शेतकऱ्यांची असणारी परिस्थिती आहे. आणि मग शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडवण्याच्या संबंधाने शेतकऱ्यांचे नेते आणि त्यांनी आंदोलनसुद्धा केलेले आहे. बऱ्याचशा अंशी त्यांचे प्रश्न सुटले, काही प्रश्न प्रलंबित आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की याच्यासाठी आपण तुम्ही जे म्हणतात की आता हे काय कशासाठी होते आणि कशासाठी होत नाही, हे एक तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. हे काय मानवनिर्मित आपत्ती नाही. मानवनिर्मित आपत्ती असतील तर जाणीवपूर्वक तुमच्यावर आमच्यावर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल. हे नैसर्गिक आपत्ती आहे आणि निसर्गाने निर्माण केलेल्या त्या संकटावर मात करून तुम्हाला खंबीरपणाने पुढं जावं लागेल ना. आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे. आणि मग सरकारने ठरवलं ना की अशा या दुःखामध्ये अशा या संकटकाळी या लोकांना, शेतकऱ्यांना विशेषतः जे काय त्यांच्यावर नुकसान झालेलं असेल त्या लोकांना मदत करावं अशी सरकारची भूमिका असल्यामुळं
त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारणच नाही. नाहीतरी मला वाटते गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना या राज्यामध्ये त्यांनी राबवलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लोकांना कमी अधिक प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी मिळत गेलेलीच आहे आणि मिळत राहणारच आहे. बरोबर आहे. आता मागच्या याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यानुसार 6,000 रुपये त्या ठिकाणी टाकण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता मी काल दौऱ्यामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांची अशी तक्रारी आहेत, काही शेतकऱ्यांच्या अकाउंटचे नंबर चुकले, ते टेक्निकल अडचण आहे. म्हणून आमचे तलाठी आणि बाकीच्या लोकांनी ते अकाउंट दुरुस्ती केली पाहिजे ना, म्हणून त्यांचा गैरसोय होणार नाही. आणि मग सरळ ईमेल त्याला काय म्हणतात ते पैसे त्यांना पडतील ना शेतकऱ्यांना. काय अशी ते सगळ्या काही गोष्टी त्या दुरुस्त कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांना सगळं न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याने भयभीत होण्याचं काही कारणच नाही. आणि असे अनेक संकट आपल्या शेतकऱ्यांनी पचवलेले आहेत ना, म्हणजे का पहिल्यांदा हे आसमानी संकट किंवा निसर्गाचा प्रकोप झाला असं नाही ना, अनेक संकटाला आपण समोर गेलेला आहे. आणि म्हणून निश्चितच याच्यामधून शेतकरी सुद्धा सावरेल आणि शेतकरी ताकदीने उभं राहील असं मला विश्वास आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये भयभीत होण्याचं काही कारण नाही. सरकार ताकदीनेच यांच्या पाठीशी आहे. जेवढं होईल तेवढं सरकार आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. तर तुम्ही जे सांगताय की टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे शेतकऱ्यांना त्या योजना पोहोचल्या नाही आणि आपण पाहतोय की तळागाळातल्या लोकांपर्यंत खरंच सरकारच्या योजना पोहोचत नाही, जे या सगळ्या टेक्निकल गोष्टी केल्या आहेत, जे ऑनलाईन फॉर्म केलेले आहेत, हे तुम्हाला वाटत नाही की ते धोरण शेतकऱ्यांसाठी कुठेतरी चुकलेलं आहे? नाही, ऐकून घ्या. सरसगट तुम्ही प्रशासनालाच किंवा बाकीच्याच लोकांना दोषी देऊन चालणार नाही. सरसकट जरी नाही दिलं तरी सरकार ऐकून घ्या तुम्ही पूर्ण. सरसगट तुम्ही प्रशासनातले असणारे अधिकारी किंवा त्या बाकीच्या यंत्रणेला तुम्ही दोषी धरून चालणार नाही. एक शेतकरी म्हणून माझी जबाबदारी आहे, त्याची असणारी व्यवस्थित शहानिशा करून त्याची पूर्तता केली पाहिजे, त्यांना लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे देणं, ही तर जबाबदारी आपली आहे ना. आणि तुम्ही काय मिळत नाही हे अशी ओरड करण्यापेक्षा तर आपल्या कुठं चुका झाल्या हे चुका तर आपण दुरुस्त करून घेतल्या पाहिजे ना. सरसगट तुम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दोषी धरून चालणार आहेत का नाही? मग तरीसुद्धा आम्ही त्यांना विश्वासात घेऊन ज्यांचे तसे चुका झाल्या असतील त्या दुरुस्ती करण्याच्या संबंधाने आम्ही सूचना दिलेल्या आहेत ना. बरोबर आहे. आणि याचा अर्थ म्हणजे त्यांना अन्याय व्हावा असं की नाही, याच्यासाठी का करतो आम्ही? आम्हाला त्या लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे ना. 2000चं महत्त्व काय आहे, 1000चं महत्त्व काय आम्हाला माहीत आहे ना. आम्ही काय माईच्या पोटातून सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही ना. आम्हाला रुपयाची माहिती आहे ना किंमत काय आहे ते. म्हणून आम्हाला थोडी बहुत जर मदत मिळत असेल त्या मदतीतून आमचं घर आणि आमच्या कुटुंबासाठी मदत होत असेल, आम्ही त्या संकटातून सावरून चांगल्या पद्धतीने उभं राहत असू, अशासाठी जर त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील तर त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे ना. याचा अर्थ असं नव्हे की ते या चुकीच्या होतात असं नाही. सर, पण एक मर्यादित रक्कम त्या माध्यमातून माफ केला जात आहे, कर्जमाफीच्या माध्यमातून, आणि त्याच्यावर जर ती रक्कम असेल तर आधी ती भरावी लागते आणि नंतर ती कर्जमाफी मिळते. तुम्हाला वाटत नाही सरकारद्वारे शेतकऱ्यांची वसुली चालली आहे? ऐकून घ्या. सरकार म्हणून सरकारचे ह्या धोरणात्मक निर्णय आहेत. बरोबर आहे. आणि सरकारने कशा पद्धतीनं लोकांना कर्जमाफी द्यायची किंवा त्यांना मदत करायचा हा सरकारचा धोरणात्मक असा निर्णय आहे. आणि त्या सरकारमध्ये आज नव्याने मी आमदार म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथे जातो आहे. बरोबर आहे. आणि मग गेली 5 वर्षाच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या असणाऱ्या सरकारने जो काही निर्णय घेतला असेल त्या सभागृहात मी काय सोबत नव्हतो. बरोबर आहे. आणि आता उद्याच्या भविष्यामध्ये सभागृहात मी त्यांचा प्रतिनिधीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. जेव्हा वाटलं मला की त्या ठिकाणी हे चुकीचं होते तर मी माझ्या नेतृत्वाला तसं मी कन्व्हिन्स करेन, सांगेन की बा आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे. माझी ती जबाबदारी ठरेल ना. बरोबर. आज मी त्याच्यावर म्हणू शकत नाही की माझ्या नेतृत्वाने चुकीचा निर्णय घेतला. हा धोरणात्मक निर्णय आहे ना. भीमराव केरामचा निर्णय नाही तो. गेल्या 5 वर्षात म्हणजे बीजेपीची सत्ता होती आणि तुम्ही अपक्ष होते, पण तुम्हाला असं वाटतं का की सरकार म्हणजे विरोधी पक्ष म्हणून बघताना किंवा सरकारकडे बघताना नोटाबंदी जी झाली आहे ती कुठेतरी चुकीची होती? नाही, कसं आहे, नोटाबंदी का झाली मी काय म्हणतो की ह्या सगळ्या ज्या सरकारचे असतील त्या सरकारचे त्या प्राप्त परिस्थितीला अनुसरून असणारे धोरणात्मक निर्णय असतात. त्याच्यावर मला भाष्य करावं किंवा मी फार म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला या भागापुरतं मर्यादित असणारं माझं सीमित नेतृत्व आहे. मी काय देशाच्या आणि राज्याच्या स्तरावरचा नेता नाही. याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावं आणि भाष्य करावं.
बरोबर आहे. असं जर मी तुम्हाला आता नोटबंदी का झाली, ह्याच्यावर काय कसं काय गेले निर्णय, याच्यावर भाष्य केलं असतं तर 288 विधानसभा मी स्वतः लढवली असत्या ना. आपल्यासोबत आहेत विद्यमान आमदार भीमराव कोराम आणि यांनी आत्ता जरी ते बोलू शकत नसले तरी याआधी त्यांनी आदिवासींसाठी, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केलेली आहेत. सर, आदिवासींचे नेते म्हणून तुम्ही उदयास आलेला आहात. मतदारसंघ तुम्हाला आदिवासींचे नेते, मतदारसंघच नव्हे अख्खा महाराष्ट्रभरात तुमची ओळख आहे की आदिवासीचे नेते तुम्ही आहात आणि बरेचसे आंदोलने तुम्ही त्यांच्यासाठी केलेले आहेत. आणि तुम्ही विद्यार्थी दशेत जेव्हापासून होतात तेव्हापासून तुम्ही हे आंदोलन करतायत. माझा लढाच भाकरीसाठी सुरू झालेला आहे. मी ज्या आश्रमशाळेमध्ये शिकायला होतो त्या आश्रमशाळेमध्ये आमचं पोट भरत नव्हतं म्हणून आम्ही भाकरीसाठी आंदोलन केलं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 1972मध्ये फक्त 55 आश्रमशाळा होत्या आणि तेव्हा फक्त आम्हाला 250 ग्राम पीठ मिळायचं आणि आम्ही आदिवासीचे मुलं असल्यामुळे आमचा आहार जास्त असायचा ना, त्याच्यात आमचं पोट भरायचं नाही. आणि म्हणून 45 दिवसाचं महाराष्ट्रात मी आंदोलन केलं आहे. पूर्ण 55-54 आश्रमशाळा बंद पाडल्या. 350 ग्राम शासनाला मंजूर करावं लागलं. बरोबर. मुळातच मला लढाच भाकरीसाठी सुरू झाला आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे माझंच पोट भरत नव्हतं ना, म्हणून माझ्याबरोबर माझ्या भावनांचं पोट भरलं पाहिजे. सरकार म्हणून त्याने आम्हाला दिलं पाहिजे, आम्ही हक्काचं मागितलं ना, गैर असं काय नाही. आणि राहिला प्रश्न, दुर्दैवाने मला हे कळत नाही, तुमच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या सर्वच समाज बांधवांना, मी केवळ आदिवासी पुरता मर्यादित कार्यकर्ता नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये 18 पगड जातीचे असणारी लोक आहेत. जवळपास 57 ते 58 जमातीचे लोक माझ्या मतदारसंघात राहतात. कमी अधिक प्रमाणामध्ये जरी मी पक्षीय राजकारण जरी करत नसलो तर सर्वच पक्षाचे माझे मैत्रीपूर्ण संबंध असणारे लोक त्या ठिकाणी आहेत. अप्रत्यक्ष लोकांची मला त्या ठिकाणी आशीर्वाद असायचा, सहकार्य असायचा. आणि ही थिअरी मी अडॉप्ट केली ह्या मतदारसंघामध्ये. आणि म्हणून एकूणच लहानातल्या लहान जमातीतल्या लोकांना सुद्धा मी अगदी त्यांचं परिवारातला वाटतो. ही जी माझी स्वतःची असलेली काम करण्याची जे एक त्याला काय एक पद्धत आहे, त्याच्यामुळे त्यांना जवळीक झाली ना. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही, एकतर माझा जन्मच फुले शाहू आंबेडकरी चळवळीमधून झालेला असल्या कारणाने, मग आता दलित चळवळीतल्या असणाऱ्या नेतृत्वांचा असेल, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानिशी चालणाऱ्या ज्या काय मराठा सेवा संघ असेल किंवा ती ही मोठमोठी जी काय संघटन ह्या महाराष्ट्रामध्ये, त्याचा सगळ्या नेतृत्वाशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कमी अधिक प्रमाणामध्ये माझ्या समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी मी कधी कधी सल्लामसलत करायचो. एखादी गोष्ट मला कळत नसेल तर तुमच्यासारख्या लोकांकडून ही चर्चा करून माहिती घ्यायला का मला आवड आहे काय, आहे की नाही? कारण शिकण्याचंच वय आहे ना. बरेचसे लोक म्हणतात की माणूस हा कितीही विद्वता ज्याला काय म्हणतात की सगळ्याच बाजूनी परिपूर्ण आहे असं भास करत असण्यापेक्षा तो कायम हा विद्यार्थीच असतो ना. शिकण्याचं वय शिकत गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळं मी सगळ्यांनाच प्रिय झालो, आहे की नाही? सर, गेल्या 15 वर्षापासून अनेक समस्या इथे साचत गेलेल्या आहेत आणि आता विद्यमान आमदार तुम्ही आहात. प्रामुख्याने 3 अशी कोणती कामे आहेत जी तुम्हाला सगळ्यात पहिले करावीशी वाटतात, विकास म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहता? नाही, आता कसं आहे, आणखी सरकार आमचं स्थापन झालेलं नाही तरी मतदारसंघाचे आमदार तुम्ही आहात. मतदारसंघाचा आमदार जरी झालो असलो, माझ्या डोक्यामध्ये या किनवट महाविभागासाठी काय करायचं आहे जे कन्सेप्ट आहे, एवढी वेळ येईल ना तर तुम्हाला मी प्रत्यक्ष बोलावून मी काय करणार ह्याचं पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित सांगेन. आणि ते पूर्णत्व झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रसिद्धीला गेलं पाहिजे, यासाठी तुम्हाला निमंत्रण देऊन त्या ठिकाणी बोलवेन. गेल्या अनेक वर्षांपासून माहूर किनवट विधानसभा मतदारसंघ हा उपेक्षित राहिलेला होता आणि भीमराव केराम यांच्यासारखं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलेलं आहे, जे शिक्षित नेतृत्व आपण ज्याला म्हणू शकतो. असा BSc ॲग्री, मला असं वाटतं BSc ॲग्रिकल्चरमध्ये यांनी केलेली आहे. शिक्षित नेतृत्व लाभल्यामुळे या मतदारसंघाचा विकास हा नक्की होईल आणि उपेक्षित राहिलेला हा किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये आमदार भीमराव केराम यांचं नेतृत्व आता उदयाला आलेलं आहे आणि आपण विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. यांची मंत्रिपदी वर्णी लागू देऊया आणि यांची जी 5 वर्ष येणारी आहेत, ही 5 वर्ष अहोरात्र जनतेच्या सेवेमध्ये ते तसेही तत्पर आहेत. हे असेच तत्पर राहोत आणि विदर्भ न्यूजसाठी आपण जो खास करून या पर्जन्यवृष्टीची आपण दौरा करीत असताना विदर्भ न्यूजला आपण जो वेळ दिला त्यासाठी आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत आणि विदर्भ न्यूजच्या वतीने आपणास आपल्या भावी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा प्रदान करतो आणि इथेच आम्ही रजा घेतो.
पुनश्च एकदा एका नवीन आमदारासहित आपण निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमाकडे वळूया.